कोणाला कोणी मतदान केलेलं आहे ते सगळं कळणार आहे। थोड्याच वेळात एक्झिट पोल साम टीव्हीवर पाहायचा आहे, त्यामुळेच उत्सुकता कायम आहे। 4 जूनला निकाल तर लागणारच आहेत, मात्र निकालापूर्वीचा निकाल काय असणार आहे ते तुम्हाला साम टीव्ही सांगणार आहे। त्यामुळे विस्तृत चर्चा होणार आहे, सविस्तर चर्चा केली जाणार आहे, विश्लेषण केलं जाणार आहे, अचूक विश्लेषण असणार आहे। त्यामुळे उत्सुकता कायम आहे। थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे समोर येतील, साम टीव्हीवर ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता 7व्या टप्प्यातलं मतदानही पूर्ण झालंय आणि याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आहेत ना, त्यांनी आकडेवारी जाहीर केलेली आहे। त्यांनी काय काय अंदाज व्यक्त केले आहेत, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर, योगेंद्र यादवांच्या अंदाजावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। भाजपच्या जागांबाबत वेगवेगळे अंदाज का वर्तवले जातात, नेमकं काय आहे बघूया। योगेंद्र यादवांचं लोकसभेबाबत भाकीत, निकालाबाबत रणनीतिकारांचे दावे प्रतिदावे, कोणाची भाकीत खरी ठरणार? लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक आकडेवारीचे दावे प्रतिदावे करतायत। दरम्यान निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोरांनी योगेंद्र यादवांच्या अंदाजावर प्रतिक्रिया दिली आहे। दोघांनीही भाजपच्या जागांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवलेत। मात्र भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात यशस्वी होईल असा सूर दोघांनी केलेल्या भाकीतातून उमटतोय। योगेंद्र यादवांनी अंतिम आकलन अशा आशयाचा लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भाकीत करणारा व्हिडिओ केला होता। याच व्हिडिओचा स्क्रीनशॉट प्रशांत किशोरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला। त्यावरून दोन्ही राजकीय रणनीतिकारांनी दावे प्रतिदावे काय केलेत पाहूया। यादव यांच्या मते भाजपला स्वबळावर 370 जागा जिंकणं अशक्य, भाजप 240 ते 260 जागा जिंकेल। एनडीएचे मित्रपक्ष 35 ते 45 जागा जिंकतील, काँग्रेस 85 ते 100 जागा जिंकेल आणि त्यांच्या इंडिया ब्लॉक सदस्यांना 120 ते 135 जागा मिळतील। इंडिया आघाडीला 205 ते 235 जागा मिळतील। केरळपासून ओडिशापर्यंत मतं आणि जागा या दोन्हीमध्ये भाजपला फायदा होईल। तर किशोर यांनी स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलंय, देशातील निवडणुकांचा आणि सामाजिक राजकीय विषयांची उत्तम समज असणाऱ्यांमध्ये योगेंद्र यादव यांचा चेहरा विश्वासार्ह मानला जातो। त्यांनी लोकसभा निवडणुकीचे स्वतःचं अंतिम आकलन मांडलंय। यादवांच्या म्हणण्यानुसार भाजप स्वबळावर 240 ते 260 आणि एनडीएच्या मिळून 275 ते 305 जागांवर पोहोचू शकते। सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागांची आवश्यकता आहे। विद्यमान लोकसभेत एनडीएच्या 323 जागा आहेत, यात शिवसेनेच्या 18 जागा आहेत, मात्र ते आता एनडीएचा भाग नाहीत। आता तुम्ही स्वतःच विचार करा की कशा पद्धतीनं सरकार स्थापन होणार आहे। बाकी 4 जूनला सर्व काही स्पष्ट होईलच। देशातील लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्यात। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे। आतापर्यंत झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। त्यात राजकीय रणनीतिकारांनी केलेल्या भाकितांमध्ये कितपत तथ्य आहे यासाठी मात्र 4 जूनचीच वाट पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।